सह्याद्रीमध्ये एक अशी व्हॅली आहे जिथे एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला गेलो, पण इथं आल्यावर कळलं की या जागेत वॉटरफॉलपेक्षाही खूप काही आहे. ही आहे वैतरणा व्हॅली. आणि ही व्हॅली किती मोठी आहे हे आम्हालाही इथे आल्यावरच कळालं. तर मंडळी, प्लॅन असा चालला, आता तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असेल आम्ही कुठं चाललोय. पण एक स्पॉट आहे तिथला जो आम्ही कॅप्चर करायचा विसरलेलो ॲक्च्युली. तर तो कॅप्चर करायला आम्ही पुन्हा निघालोय. आणि आमचा प्लॅन दुसराच होता, पण आता अचानकमध्ये भयानक प्लॅन झालेला आहे. ह्या मागच्या दोघांना ऐन टायमाला रेडी केलेलं आहे. 5 मिनिटात आम्हाला रेडी व्हायला 10 मिनिटं लागली. व्हॅलीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आणि पावसाळ्यात सह्याद्रीतून गाडी चालवण्याची मजाच काही वेगळी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग, वरती ढगांनी भरलेलं आकाश आणि मधूनच येणारे छोटे छोटे व्ह्यूज. डेस्टिनेशन अजून लांब होतं, पण रस्ता काही कमी सुंदर नव्हता. सह्याद्री आम्हाला प्रत्येक वळणावर एक नवीन व्ह्यू देत होता. गाडीत गप्पा सुरू होत्या, बाहेर निसर्ग आपलं काम करत होता. इथून ड्रोन उडव, कुठं वॉटरफॉल आहे तो बघ. इथून पण रस्ता आहे ना? हा, तेच बोलतो मी. इकडून रस्ता असेल तर आपण इथून डायरेक्ट तिथे गाडी लावू त्यांच्या घराच्या इथे. तर अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहोत. पण ॲक्च्युली काय झालं आहे, आपण आणली आज मोठी गाडी आणि त्याच्यामुळं आता एक रस्ता इथून दाखवतो आहे आणि बाकी आम्ही बाईक घेऊन पुढं सरळ गेलेलो. तर त्याच्यामुळे आधी ड्रोन उडवतो आहे, बघूया रस्ता कुठून आहे आणि नंतर मग इकडून भेटला तर 4 व्हीलर घेऊन जाऊ. आता हाय मोठे ट्रेकिंग. एखादा स्पॉट जर शोधायचा असेल तर ड्रोनची खूप मदत होते. ड्रोन उडवला आणि समोर दिसली ही भली मोठी व्हॅली. एवढ्या मोठ्या कातळामध्ये छोटे छोटे वॉटरफॉल्स आणि त्यात दिसला आपला स्पॉट. तर मंडळी, आपली गाडी इथं लावलेली आहे आणि हा जो रस्ता येतो तो सरळ जातो. तिथून थोडं राईट मारून आपण इकडं आलो आहे. याच्या पुढं गाडी जाणार नाही, कारण म्हणजे रिक्स आहे. तर आपण इथं गाडी लावली आणि आता निवांतपणे चालत तिकडे जाऊया. हे 3 माकडं पुढं चाललेली आहेत हळूहळू. संध्याकाळ होत आली आहे, तर आपण लवकरात लवकर ती प्लेस कवर करून रिटर्न येऊया. आणि खूप टायमानंतर कॅमेरा हातात घेतल्यावर समजत नाही काय बोलू ॲक्च्युली. काय नाही, जे येतंय ते बोल. समजून जातील तुझे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स. कारण ॲक्च्युली खूप काही एक जरा फेज वेगळा आलेला, जरा गडबड होती सगळी, ती हळूहळू आता रुळावर लागते. 1 इथं 2 इकडं मोबाईल आहे, कुणाचा तिथंच मोबाईल आहे आणि बोलते शूट घे, नजारा बघायचा आहे. बघा नजारा, बघा आधी. हा बघा कसला भारी नजारा आहे. ॲक्च्युली नजाराला जायला रस्ता खूप भारी आहे. थोडं टेन्शन आलं आहे कारण आपण ट्रेकिंगचे शूज नाही घातलेत. पडला तर मज्जा. थांबा ना, आपण सगळेच येऊया. एकावर एक फ्री झालं तर. जॉन, कॅमेरा जॉन. अशा प्रकारे पहिला गाडी बाद झालेला आहे. ओ माय गॉड. ना आम्हाला रिक्स घ्यायची ना. इथून कोपऱ्याने ये. अशा प्रकारे पाय बघा, पाय. आता हळूहळू पाऊस येतोय आणि त्या पावसात हे बघा नजारा बघा मंडळी, नजारा. खरं सांगतो खूप टायमानंतर असं, म्हणजे ॲक्च्युली खूप टायमानंतरची जो ब्लॉग बनवतोय ते बनवायला काय बोलू हे काही असं ठरलं नव्हतं. जे काय येतं ते एकदम रॉ येते आणि नजारा बघून ना खूप, म्हणजे आम्ही लास्ट टाईम आलेलो पण फक्त रील बनवलेली. तो नजारा बघून आम्ही जे आश्चर्यचकित होतोय ना, हा नजारा बघा ना, काय भारी स्पॉट वाटतो एकदम. इथून डायरेक्ट खोल दरी आहे. हिरवीगार वाट होती, सह्याद्रीची साथ होती, सोबत आपली माणसं आणि मनात फक्त भटकंतीची बात होती. डेस्टिनेशन अजून दूर होतं, पण घाई कसली,
कारण त्या प्रवासात एक वेगळीच मजा होती. एवढं माइंड ब्लोईंग लोकेशन भेटलं आहे ना, भले आम्ही खाली नाही उतरणार, पण जे नजारे भेटत आहेत आम्हाला, जे तुम्ही नजारे बघताय, खूप भारी आहे खूप. आणि ॲक्च्युली असं आहे की निसर्ग आम्हाला साथ देतो आहे. पुणे सी काय नजारा आहे, म्हणजे खूपच भारी आहे. आता ड्रोन वरती आहे, कॅमेरामध्ये बोलतोय, नजारा बघतोय. खूप हडबडून गेलो मी. इथून डायरेक्ट खोलदारी आहे आणि तो वॉटरफॉल बघा, माइंड ब्लोईंग. काय म्हणतो, एवढं चालत आलो, कसं वाटतं आता? भारी आहे. तिथे काय म्हणते मस्त. राहुल, बोल काहीतरी. खातच आली. हे खादाडच आहे. हे जे नजारे दाखवतोय ते ॲक्च्युअलमध्ये अनुभवणं आणि जस्ट व्हिडिओमध्ये बघणं खूप फरक आहे. व्हिडिओमध्ये काय नॉर्मल वाटणार, पण ॲक्च्युअलमध्ये जे वाईटनेस वाटतोय ना इथे व्हॅलीचा, खूप भारी आहे. 3, 2, 1 गो. काही जागा फक्त पाहून आपण पुढे निघून जातो, पण काही जागा मनात कुठेतरी घर करून जातात. वैतरणा व्हॅलीला आलो होतो फक्त एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला, पण कधी या जागेच्या प्रेमात पडलो कळलंच नाही. परतताना सगळं सोबत घेऊन आलो, पण मनाचा एक छोटासा तुकडा मात्र तिथेच राहून गेला. तर मंडळी, ड्रोन शॉट कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ही पूर्ण व्हॅली एवढी भयंकर दिसते ना, खूप म्हणजे खूप. ही जागा इतकी सुंदर आणि शांत आहे ना, की अजूनही खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इथे मला अजिबात कचरा दिसला नाही. मी सुद्धा माझ्यासोबत खायला आणलं होतं, त्याचं पॅकेट तिथं न टाकता परत घरी घेऊन आलो. कारण निसर्गावर प्रेम कराल तर कचरा करू नये, एक्सप्लोर करा पण निसर्ग जपून. पुन्हा भेटूया लवकरच. एव्हरी जर्नी हॅज अ स्टोरी.